नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारी 1च्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण या बुलेटिनमध्ये सुरुवात करतोय ब्रेकिंग न्यूजने. आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांची दिलजमाई झाल्याचं कळतंय. यांच्यात जे वाद होते ते मिटवण्यात आल्याचं कळतंय. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही राजेंचं मनोमिलन झालंय. उदयनराजे यांची आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. एक दिलाने काम करण्यास सर्वांनी अनुमती दिली आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जायला उदयनराजे तयार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार उपस्थित होते. अजित पवार, आमदार जयंत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदेही उपस्थित होते. आणि अखेर या दोन राजांमध्ये दिलजमाई झालेली आहे. आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. साताऱ्याच्या दोन्ही राजांना आज शरद पवारांनी खास करून बोलून घेतलेलं होतं. मुद्दा होता की आपापसातले मतभेद विसरून येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता एकत्र या आणि एक दिलाने काम करा. या संदर्भात दोन्ही राजांना मध्यंतरी देखील शरद पवारांनी साताऱ्यातल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान एकत्रपणे गाडीत बसून ते घेऊन गेले होते. त्यावेळी देखील त्यांच्याशी चर्चा केली होती. पण त्यानंतरही काही वाद मिटलेले नव्हते आणि वारंवार काही वेगवेगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून हे सगळे वाद पुढे येताना दिसत होते. पण आज अखेर या सगळ्यांना एकत्र करत शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोघांमध्ये दिलजमाई करण्यात शरद पवारांना यश आलंय असं म्हणता येईल. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहे. प्रफुल्ल, दोन्ही राजे आज मुंबईत आले, चर्चा झाली, नेमकं काय घडलं? विशाल, आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांपासून शिवेंद्रराजे, उदयनराजे आणि स्थानिक आमदार यांच्यामध्ये एक असंतोषाचं वातावरण होतं की आम्ही उदयनराजेंचा प्रचार करणार नाही, ही भूमिका जवळपास सर्व आमदारांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. आणि त्यामुळे कुठेतरी उदयनराजेंवरचा हा जो संघर्ष आहे तो अधिक टोकाला जातो की काय अशी परिस्थिती साताऱ्यात होती. आणि उदयनराजे जर उमेदवारी करणार असतील तर त्या ठिकाणी आम्ही आता उदयनराजेंचं काम करणार नाही अशी भूमिका, ठाम भूमिका जी आहे ती आमदारांनी देखील घेतली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या ठिकाणी सर्व पदाधिकारी, उदयनराजे असतील, शिवेंद्रराजे असतील, शशिकांत शिंदे असतील, या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून घेतलं आणि एकमेकांच्या समोर जे ज्या गोष्टी असतील त्या संपूर्ण या समोर मांडण्यात आल्या होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खासदार हे आमदारांचं काम करत नाही, ही जी सर्वात मोठी तक्रार होती ती देखील ऐकण्यात येईल. या ठिकाणी उदयनराजे यांनी स्पष्ट केलं की यापुढे मी कुठल्याही पदाधिकाऱ्याला अंतर देणार नाही आणि त्याचबरोबर आमदारांचं कामं देखील या ठिकाणी केली जातील अशी भूमिका जी आहे ती उदयनराजेंनी घेतली. आणि कुठेतरी दिलजमाई झाल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उदयनराजे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. विशाल, धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल. अखेर या दोन्ही राजांमध्ये दिलजमाई झालेली आहे आणि ज्या नेत्यांनी आणि आमदारांनी असं म्हटलं होतं की आम्ही उदयनराजेंच्या प्रचारासाठी म्हणून मदत करणार नाही, आता त्यांनी देखील येणाऱ्या निवडणुकीत एक दिलाने आम्ही काम करू असं म्हटलंय. पण या सगळ्या बैठकीनंतर खुद्द उदयनराजे भोसले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. कृपया करून मी विनंती करतो, कोणी आजची जी बैठक झाली आणि जे आता मगाशी जयंतराव म्हणाले की या सामोपचाराने संपूर्ण ह्या अगोदर सुद्धा चालत होतं, भविष्यकाळात आता ते शंका घ्यायचं काही कारण नाही. आणि वाटेल त्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण एक दिलाने केवळ ह्याच नाही तर प्रत्येक मतदारसंघात निवडणुकीत एकत्रित सगळे आमदार आणि खासदार विधानसभेचे सर्व काम निश्चितपणे सहकार्य करून करतो. प्रत्येक व्यक्तीचे, मग कुठल्याही पक्षातले जरी असले तरी त्यांचे वेगवेगळ्या पक्षात वैयक्तिक मित्रता असतातच आणि स्वाभाविक आहे आणि का नसू नये. जेव्हा पक्षाचा विषय येतो त्यावेळेस प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं काम करायला बांधलेलं असतं आणि ती त्याची प्रत्येक त्याची आमदार असू दे किंवा खासदार असू दे त्यांची ती नैतिक जबाबदारी आहे. उदयनराजेंनी खरं तर स्पष्ट केलेलं आहे की भले मी इतर पक्षांच्या व्यासपीठावरती गेलो असेल पण इतर पक्षांमध्ये आपले मित्र का असू नयेत. राजकारणात मतभेद असतात पण मनभेद नाही. या अनुषंगाने तिथे देखील माझे मित्र आहेत आणि जर आमच्यात काही रुसवे फुगवे असतील, मतभेद असतील ते आम्ही चर्चेतनं दूर केलेले आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि आता यापुढे येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन उत्तम प्रकारे काम करणं हे एकमेव ध्येय असल्याचं देखील एकूण त्यांच्या बोलण्यातनं
या ठिकाणी पुढे येताना दिसलं. पण हा महत्त्वाचा मुद्दा होता की सध्याला प्रत्येक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस करता लोकसभेच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. असं काय म्हटलं जातं की ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर पदाकरता म्हणून शरद पवारांचे प्रयत्न असू शकतात. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातली आपली खासदारांची संख्या ही 2 आकड्यांवरती येणं फार आवश्यक आहे. आणि त्याच अनुषंगाने जयंत पाटील यांनी काय म्हटलं या बैठकीनंतर पाहूयात. आमचे तिथले खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या बरोबर तिथल्या सर्व आमदारांची आणि प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेत्यांची आणि जिल्हा अध्यक्षांची बैठक झाली. आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजे यांचं काम सर्वच लोकांनी एकमताने आणि एक दिलानं सुरू करायचं ठरवलेलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी खासदार प्रतापराव भोसले यांचा मुलगा मदन भोसले यांना भाजपमध्ये घेऊन उदयनराजेंना आणखी एक धक्का देण्यात येतोय. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साताऱ्यातील भुईंज इथल्या साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात मदन भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करतील. यानंतर आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे. कालच्या शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाली आहे. अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली. पार्थला उमेदवारी द्यावी ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं नेत्यांचं मत आहे. आणि त्यामुळे आता मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जातं. गेल्या 6 महिन्यापासून खरं तर या चर्चेला उधाण आलेलं आहे आणि अखेर मावळमधून त्यांना उमेदवारी दिल्या जाऊ शकते.